बदलापूर प्रकरणाच्या सर्वात धक्कादायक रिपोर्टने खळबळ उडाली आहे, कारण आरोपी अक्षय शिंदे मुलींच्या टॉयलेटमध्ये. दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे याला अटक केली. या प्रकरणाचा तपास आता SITकडे सोपवण्यात आला असून रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला ओळखपत्र नसतानाही शाळेतील आवारात आणि मुलींच्या टॉयलेटमध्ये फ्री एंट्री दिली जायची. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता आरोपी अक्षयला 1 ऑगस्टपासून कंत्राटी पद्धतीने कामावर नेमण्यात आलं होतं. बाहेरील एजन्सीकडून आरोपीला नोकरी देण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाबाबत बाल हक्क आयोगाने शालेय व्यवस्थापनाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं आहे. हे प्रकरण हाताळण्यात शालेय व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याचं उघड झाल्यामुळे आयोगाने शालेय प्रशासनाला काही प्रश्न विचारले आहेत. 7 दिवसाच्या आत शालेय व्यवस्थापनाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे. शालेय व्यवस्थापनावर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात का आली नाही, असा प्रश्न आयोगाने उपस्थित केला आहे. ही घटना घडल्यानंतर 2 दिवस उलटले तरीही शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. 14 ऑगस्टला शाळेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापकांना या प्रकरणाबद्दल माहिती दिली होती. तक्रार केल्यानंतरही शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पीडितेच्या पालकांची भेट घेतली नाही. रुग्णालयात अल्पवयीन मुलींवर 12 तास उपचार सुरू होते.